विषयाची आपल्याला कल्पना आहे. या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आत्तापर्यंत ज्या ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलोय, अगदी 90 वर्षाचे काही भेटले, 1-2 ठिकाणी तर 90च्या पलीकडे ज्यांची वय आहेत असे सुद्धा शेतकरी दादा भेटले. आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती. साहजिकच आहे, मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे. तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण अवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो. यावेळेला आक्रीत झालं. पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी बांधारे वाहून गेले, शेत जमिनी वाहून गेल्या, इलेक्ट्रिक पोल बिल म्हणजे जमीन खरडून गेली, सगळं आयुष्य वाहून गेलं. अशा संकटात शेतकरी सापडलाय. एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमीभाव मिळत नाही. सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं. मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात. यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही. संपूर्ण जमीन खरडून गेली, घरदारं वाहून गेली, वह्या पुस्तकं, गुरं ढोरं सगळं, म्हणजे काय असं राहिलंच नाही. मला असं वाटलं होतं की हे सरकार, ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं, देवेंद्र फडणवीसांची क्लिप मी काल परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर 7/12 कोरा करणार. आत्ताच ती वेळ आहे 7/12 कोरा करण्याची. पण आता दिसते ते वेगळंच काहीतरी आहे. ते मुहूर्त शोधत बसलेत. आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे, पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिलाय. आपण येता जाताना आता बघाल तर शेतकरी बिचारे असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या रब्बीच्या पिकाच्या हंगामाच्या कामाला लागलेले आहेत. मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत. आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं, केंद्राचं पथक आलं कधी, गेलं कधी, कोणालाच कळलं नाही, तर काय रिपोर्ट देणार? कारण आत्ता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय. मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार? नाही, सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले, नुकसान भरपाई मिळणार कशी? पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे, कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले. आणि मी जे कागदसुद्धा दाखवले, कोणाला 6 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 2 रुपये, कोणाला 21 रुपये. म्हणजे नुकसान भरपाई तर दूर, कर्ज डोक्यावरती चढलंय. रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार, त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार? खरडून गेलेली जमीन बँक गहाण म्हणून स्वीकारणार का? आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरणीसारखी दुबार गहाण घेणार का? म्हणजे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला तेव्हाच 2-3 प्रश्न विचारले होते की जूनमध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायचे की नाही फेडायचे, नवीन कर्ज मिळणार की नाही, नवीन मिळालेले कर्जसुद्धा फेडायचं की नाही फेडायचं. कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात जूनमध्ये कर्जमुक्ती करणार, तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री बोलत आहेत की नियमितपणाने कर्जाची, तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का? तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा. म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे. आणि जे पॅकेज जाहीर केलं, मोठं आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं, 31,000 साधारणतः 800 कोटीचं, आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे, कारण तुम्ही साक्ष आहात, तुमच्या कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे. कसे शेतकरी व्यथा मांडतायत, कशा महिला आहेत, कसे आजोबा बोलत आहेत, कसे इतर तरुण बोलत आहेत, हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं, म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय. ही वस्तुस्थिती आहे. हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता. मी काही इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही. म्हणजे सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती, शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता 2 माझ्या बैठका राहिल्या, पण हा 4 दिवस मी त्याच्यासाठी केला. हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे. 2 गोष्टी मी शेतकऱ्यांनी सांगितल्या. पंचनामे झालेले नाही आहेत. म्हणजे आपले खासदार संजय जाधव, त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा.
कदाचित ती त्याची सुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही, तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्याच्यामुळे वरनच पैसे आले नसतील तर तहसीलदार तरी काय करणार. पण तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आम आणलं आहे, जे काय सोंग आणलं आहे, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज आहे, ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे, हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी ह्या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. म्हणजे काय करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे, 50,000 रुपये प्रति हेक्टरी त्याला मिळाले पाहिजे, ती शेतकऱ्याची मागणी ती त्याला मिळाले पाहिजेत. पण त्या पलीकडे किंवा ते जरा बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते आपलं पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही, पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही, रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही, हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आल्यानंतर फसवी आश्वासनं दिली जातात, थापा मारल्या जातात. मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा मी कर्जमुक्ती म्हणतो, ते कर्जमाफी म्हणतात, कर्जमाफीचं असेल. पण निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावावरती जमीन आहे त्यांना अगदी महिला असतील तरी मैलोनमैल प्रवास करून अंगठे द्यायला KYC करायला तिकडे यावं लागतं, अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं. तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जसं नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली आहे की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही, बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा. आणि तरच हे सरकार वटणीवर येईल. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की हे सोसायटी काढतात, कर्ज घेतात, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायचं, हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याची राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला ज्या ज्या गावात गेला तिथल्या लोकांना असं म्हणतात की हा लढा तुमच्यासाठी आता आणखी तीव्र होणार आहे, तुमच्यासाठी मी लढणार आहे आणि त्यावेळेला तुमची मला साथ हवी. तर ही साथ मतांच्या माध्यमातून की नाही, आता तर निवडणूक नाहीच आहे. तुमच्या लक्षात असेल की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणती निवडणूक नव्हती तरी कर्जमुक्ती केली होती, कोणती निवडणूक नव्हती तरी शिवभोजन योजना सुरू केली होती, आणखीन म्हणजे आपत्तीमध्ये मदतसुद्धा केली होती. कोणत्याही निवडणुका नव्हत्या ना, मी कोणती परदेशी समिती नेमली ना, कसला अभ्यास केला. पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती. आत्तासुद्धा जो लढा उभारायचा आहे तो लढा ह्याची सुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा कंपन्या ज्या आहेत, आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही, पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं ते हप्ते म्हणजे त्याला हप्ता म्हणतात ते घ्यायचे. आता मध्ये सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना काढली होती, ती रद्द केली. आता परत परिस्थिती काय मला कल्पना नाही. पण तेव्हा यांचे एजंट हे गावोगावी फिरायचे आणि नुकसान भरपाईच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही, कारण कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहीत नव्हतं. म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की काही हजार शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती. तर हेही आंदोलन सुरू होईल. आम्हाला जे करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू. तुम्ही म्हटलं की एका महिन्यानंतर पुन्हा मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि त्यावेळी तुम्ही आंदोलन करणार आहात की काय नंतर? नाही, आता म्हणून मी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना एक विनंती केली की तुम्ही पहिला दगाबाज सरकारचा पंचनामा करा. म्हणजे हे जे काही कार्यालय आहेत, ज्यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले, अजून केले का नाहीत.
केलेत, आता केले तर काय म्हणून करणार, कसे करणार? कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय, तर पंचनामा कसा करणार तुम्ही? नुकसान भरपाई कशी मिळवून देणार? तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात, त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत, एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे, एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, एवढ्याने एवढी मदत केलेली आहे. ते आता पंचनामे हे जनता करेल. उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू झाला, तुम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा मांडताय. तुमचा दौरा सुरू असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे कसं बघताय? चांगली गोष्ट आहे, पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नको आहे, कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मदतसुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे. आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला सांगितले ना, पेपरमध्येच आलेली आहे, प्रति गुंठा किती रुपये. म्हणजे आज शेतमजूर जर असेल तर त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 127 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की काही ठिकाणी मदत पोहोचली नाही, हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्याने मदत पोहोचली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा प्रतिसाद नाहीये. ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय? जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे? शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार? शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि इतर राज्यात फिरतायत. पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी याची सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाही आहे. म्हणजे ही महाराष्ट्रातल्या स्वतःच्या घरातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे. तुम्ही जिथे जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. मी आदळआपट करायला नाही आलो. माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही? उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू असताना तर अजित पवारांच्या मुलाचा एक जमीन घोटाळा उघडकीस झाला. आता विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये 3-4 कोटीमध्ये एक भूखंड घेतला, ज्याची बाजार मूल्य 200 कोटी. बरं, अजित पवारांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला? बरोबर आहे. आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवेजींनी आणि अनिल परबांनी कोणाचे घोटाळे काढलेले? म्हणजेच काय, ही लूट आहे, देशाची लूट आहे, जनतेची लूट आहे. आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, काही होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही आहे. अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले त्या कुबड्या 2 कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे. ह्या कुबड्या फेकण्याची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. मात्र एक गोष्ट नक्की की ज्या पद्धतीने हे जमिनी लुटतायत, पैसे लुटतायत, भ्रष्टाचार करतायत, ही आपल्या देशाची लूट आहे, भारत मातेची लूट आहे. आणि दुर्दैवाने असं आहे की यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष झाली. एक जमाना असा होता की भाजपवाले बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. मग मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या देशाला लुटणारा, भारत मातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही भारत मातेला लुटताय, भारत मातेला लुटताय आणि वरती वंदे मातरम म्हणताय. कशी? म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही, जमिनी लाटतायत, जमिनी ढापतायत, भ्रष्टाचार करतायत, ओरबडून टाकताय भारत मातेला तुम्ही, आणि वरती वंदे मातरम म्हणतायत. त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही या ठिकाणी म्हणतात की या व्यवहाराशी कुठलाही माझा पुराणवय संबंध नाही असं सांगतात, आणि दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात की हा जमिनीचा व्यवहार हा रद्द केलेला आहे. मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की ह्यातनं निष्पन्न काही होणार नाही. मोहळांचा भ्रष्टाचार असाच दाबला गेला. त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना, पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत, डान्स बारचे पुरावे दिले. अंबादासजी, तुम्ही सुद्धा रोज काय ना काहीतरी अजूनही भ्रष्टाचार काढतातच आहात. त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राजमान्यता देत आहेत, अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही. पण उद्धवजी, आता तुम्ही उद्धवजी, प्रश्न असा होता की सगळ्या मंत्र्यांचे, सत्ताधाऱ्यांचे घोटाळे इतके उघड होतात, आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करताय, पण पुढे काय काय भूमिका असणार आहे? पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना. जर का तुम्ही जसं भाजप
करते की भ्रष्टाचारांना अभय देते, म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय. असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार? आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची, पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं ना, ती एक ताई ते डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू, म्हणजे मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले, पण ते म्हणते माझ्या मुलीला फी भरायला लागते. मग हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत, परंतु पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेत आहेत. हो, कोकणामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कोकणामध्ये मी घेणार ना. आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल. सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये शिंदे गट आणि तुमचा शिवसेना हे दोन्ही एकत्र येऊन मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. पण येऊ शकतं, एकत्र येऊ शकत. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि मी उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. उद्धवजी, या सगळ्या दौऱ्यादरम्यान शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याला देखील लोकांचा विरोध हो. पाहायला मिळतोय. काय लोकांना शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. तेलंगणामध्ये एक अरे एक क्विंटल न्यूयॉर्कमध्ये कणखर नेतृत्व जे जवाहर मुंडानी हे निवडून आले होते, त्यांना तिकडच्या जाण होती शहराची. तसं आदित्य ठाकरे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. मला ही बातमी आता कळली आणि नाही, मी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचं महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शहा आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदर की बात आहे. कदाचित मोदी किंवा शहानं त्या अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर, कारण काय बघा, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा. पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये ते अशा प्रकारे बोललेले आहे. तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल. मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काय अर्थ नाही. ज्या जिल्ह्यामध्ये गेला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील संध्याकाळी झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये या कार्यकर्त्यांचा काय कल होता? कुणासोबत युती करायला हवी किंवा कुठल्या पक्षासोबत जायला हवं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये? नाही, काही ठिकाणी म्हणजे भांडायचं कोणाच्याच मनात नाही आहे. कारण आता बघितलं तर हा जो सगळ्यांचा कारभार चालू आहे बेगुमानपणा नाही, म्हणजे कोणालाच हे जुमानत नाही आहेत. उघड दिवसाढवळ्या जमिनी ढापतायत, पैसे लाटतायत, काय वाटेल ते चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्गसुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार 86,000 कोटींनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं. म्हणजे 86,000 कोटींनी सुरुवात झाल्यावर तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाणार. म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोरा येणार. त्या टोल नाके यांच्याचकडे जाणार. आजूबाजूच्या जमिनी आता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील. तिकडे यांची सगळे व्यवसाय येणार, पेट्रोल पंप येतील, मॉल येतील, काय होईल. म्हणजे ह्यांची आबादी ही लूटमार करून होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शहाणं होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे. सगळीकडे दौऱ्या फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली जेव्हा आमचं कर्ज माफ झालेलं. यावर
फडणवीसांना विचारलं तर त्यांनी म्हटलं उद्धवजी ॲक्सिडेंट तर असतील ना, पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना. तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी. ठीक आहे, मला बघू आता मोदी किंवा अमित शहा, मला उत्सुकता आहे कोण अहमदाबादचा महापौर होणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.